मागील महिन्याभरापासून भाजप जिल्हाध्यक्षपदांच्या निवडीला अखेर मुहूर्त लागला। जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिग्गजांना धक्का दिलाय। भाजप नेतृत्वाने शहरात प्रकाश ढंग यांच्यावरच विश्वास दाखवला असून ग्रामीणमध्ये पुन्हा वाळवा तालुक्याला संधी देताना सम्राट महाडिक यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आहे। मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना पुन्हा एकदा वेटिंगवरच राहावे लागतंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या। 15 दिवसापूर्वी या निवडीसाठी शहर आणि ग्रामीण पक्ष निरीक्षकांनी बैठक घेऊन विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची मते घेतली होती। त्यांच्याकडून इच्छुकांचे प्रत्येकी 3 प्राधान्यक्रम घेतले होते। ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्कंठा होती। निशिकांत पाटील हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादीत गेल्याने त्यांच्या जागी माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेल्या बैठकीत ग्रामीणच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छुकांचे प्राधान्यक्रम घेण्यात आले होते। त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र सम्राट महाडिक यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी देत राज्य नेतृत्वाने धक्का दिला आहे। कडेगाव तालुक्याला यापूर्वी संधी मिळाली आहे, तर वाळवा तालुक्यातून निशिकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती। मात्र विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादीत गेले। त्यानंतर आता पुन्हा एकदा वाळवा तालुक्याला संधी देण्याच्या निमित्ताने सम्राट महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाळवा शिराळा तालुक्यात पक्ष भक्कम करण्यासाठी भाजपने सम्राट महाडिक यांना पसंती दिली आहे।